an online platform that will make your chemistry your chemistry. आपला पार्ट 2 पण झाला पॉलिमर चॅप्टरचा, ज्याच्यामध्ये आपण काय बघितली, फक्त एक प्रोसेस बघितली, ॲडिशन पॉलिमरायझेशनची. ती प्रोसेस मोठी होती पण अगदी सोपी होती. आय होप तुम्ही ती प्रॅक्टिस केली असेल. आता आपण काय करतोय, नेक्स्ट पॉलिमरायझेशन प्रोसेसला जातोय, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, आणि त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनचे पण आपण काही पॉइंट्स काढूया, जसे आपण ॲडिशन पॉलिमरायझेशनचे काढलेले. ॲडिशन पॉलिमरायझेशनचा पहिला काय पॉइंट होता, ॲडिशन ऑफ मोनोमर्स टेक्स प्लेस विदाउट एनी लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्यूल. एक्झॅक्टली अपोजिट कोण आहे, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. बघा, ॲडिशन ऑफ मोनोमर टेक्स प्लेस विथ किंवा बाय लॉस ऑफ सम स्मॉल मॉलिक्यूल. कोणता तरी स्मॉल मॉलिक्यूल काय होतो, तुमच्या रिॲक्शन चेन मधून एलिमिनेट होतो, बाहेर जातो. आता स्मॉल मॉलिक्यूल नेमका कोणता, तर एक्झाम्पल्स बघा, वॉटर बाहेर पडेल, किंवा काय कोणताही अल्कोहोल, ROH म्हणजे कोण, अल्कोहोल एलिमिनेट होईल, किंवा अमोनिया एलिमिनेट होईल, किंवा HCl एलिमिनेट होईल, एक्सेट्रा. असे स्मॉल मॉलिक्यूल्स काय होतात, तुमच्या कंडेन्सेशन मधून बाहेर पडतात. विज मीन्स नेमली कोणते कोणते मॉलिक्यूल्स, वॉटर, अल्कोहोल, अमोनिया, HCl. हे स्मॉल मॉलिक्यूल्स ॲडिशन ऑफ मोनोमर होताना हे स्मॉल मॉलिक्यूल्स काय होतात, तुमच्या रिॲक्शन मधून लॉस होतात, एलिमिनेट होतात. एक्झाम्पल ऑफ कंडेन्सेशन पॉलिमर काय आहे, टेरिलिन. आता टेरिलिन हा 2 मोनोमर पासून बनलाय. त्यातला एक मोनोमर आहे इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा आहे टेराथॅलिक ऍसिड. आता पथॅलिक ऍसिड म्हणायचं नाही, स्पेलिंग P वरून स्टार्ट झालं म्हणून काय म्हणायचं, थॅलिक ऍसिड. बघा, इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे. इथ म्हणजे किती, 2 कार्बन ॲटम, CH2 2 कार्बन ॲटम काढा. या CH2 ला एक OH लावायचा, दुसऱ्या CH2 ला एक OH. हा काय झाला तुमचा इथिलीन ग्लायकॉल. टेराथॅलिक ऍसिड कसा आहे तुमचा, बेन्झीनची रिंग काढायची, झोपलेली रिंग काढायची, आणि काय करायचं, C डबल बॉन्ड OH. हा एक ऍसिडिक ग्रुप आहे, ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आहे, C डबल बॉन्ड OH. काय झाला तुमचा टेराथॅलिक ऍसिड. टेरा का 4, टेरा मीन्स काय 4, 1 2 3 4, 4 पोझिशनला ना, 1 2 3 4, 1 आणि 4 पोझिशनला, म्हणून टेराथॅलिक ऍसिड. हे दोन तुमचे काय मोनोमर आहेत, ऍड होणार, सम मॉलिक्यूल एलिमिनेट करणार, आणि तुमचा काय बनेल, पॉलिमर बनेल. प्रोसेस कशी आहे बघूया आपण इथे. स्टार्ट कोण तुमचा, इथिलीन ग्लायकॉल, CH2, इकडे मी OH लिहिलाय, परत CH2 OH. हा कोण आहे तुमचा इथिलीन ग्लायकॉल. ओके, प्लस कोण ऍड करायचं याच्यामध्ये, टेराथॅलिक ऍसिड, C डबल बॉन्ड OH. सिमिलरली इकडे काय येणार आहे, C डबल बॉन्ड OH. हा प्लस आहे, इकडे लिहिते, त्याचं नाव काय आहे, TER, टेरेथॅलिक, PTHALIC. P वरून स्टार्ट होतं, तरी पण प्रोनाउन्सिएशन सायलेंट असल्यामुळे P काय होतं, थॅलिक ऍसिड. ह्याची रिॲक्शन मी खाली लिहिते बघा, काय होईल, हा C डबल बॉन्ड O इकडे, आणि हा कोण आहे तुमचा H. मी सेपरेट लिहितीये, रफ करूनच लिहिते. हा O आणि हा काय H. C डबल बॉन्ड OH असं न लिहिता मी O आणि H पण सेपरेट दाखवलंय. इथून काय होईल, हा वॉटर मॉलिक्यूल H2O बाहेर एलिमिनेट होईल, मायनस ऑफ वॉटर मॉलिक्यूल, आणि काय बनेल तुमचा, हा ग्लायकॉलचा OH, हा CH2, हा CH2, हा मॉलिक्यूल एलिमिनेट झाला, राहिलं कोण, ऑक्सिजन, C डबल बॉन्ड O, तुमची बेन्झीन रिंग, C डबल बॉन्ड O, आणि कोण OH. आता बघा, हा जो मॉलिक्यूल आहे, कुठून, इथून इथपर्यंत काय होईल तुमचा, एन टाइम्स रिपीट होत राहील. OH ग्लायकॉल प्रत्येक एक टर्मिनेटिंग ग्रुप आहे, हा पण तुमचा काय आहे, टर्मिनेटिंग ग्रुप आहे, आणि हा मॉलिक्यूल एन टाइम्स मधला मॉलिक्यूल रिपीट होईल, आणि तुमचं फायनली कोण बनेल, टेरिलीन. काय बनेल तुमचा, टेरिलीन बनेल. लक्षात आलं, टेरिलीनचे मोनोमर माहिती पाहिजे, इथिलीन ग्लायकॉल, आणि कोण आहे दुसरा टेराथॅलिक
ऍसिड, त्या दोघांची ऍडिशन होत असताना काय होतंय, मॉलिक्यूल H2O हा मॉलिक्यूल एलिमिनेट होतो, म्हणजे हे दोन मॉलिक्यूल काय झाले, कंडेन्स होतात आणि तुमचा फायनल पॉलिमर बनतो. CH2 हा OH CH2 हा मॉलिक्यूल गेला, हा O C डबल बॉन्ड O, बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O OH, आणि मधली जी रिपीटेटिंग युनिट आहे ही n टाइम्स रिपीट होते, त्यामुळे हा तुमचा पॉलिमर बनतो, मॅक्रो मॉलिक्यूल बनतो, ज्याचं नाव आहे टेरिलीन. आता बघा इथे एक नोट लिहिली, फायनल जे कंपोजिशन असेल, एलिमेंटल कंपोजिशन म्हणजेच काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किंवा नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स, ते तुमच्या ओरिजिनल मॉलिक्यूल इतके असणार आहेत का? कॅन यू आन्सर दिस क्वेश्चन? असणार आहेत का? बिलकुल नसणार. का? कारण तुमचा कोण झाला, एक वॉटर मॉलिक्यूल प्रत्येक कंडेन्सेशनच्या स्टेपमध्ये काय झालं, एक वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झालाय, म्हणून फायनल पॉलिमर अँड द ओरिजिनल मोनोमर विल नॉट हॅव सेम एलिमेंटल कंपोजिशन. गॉट इट? इथं तुमचं कंडेन्सेशनचा पार्ट संपला. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून ठेवा, मी नेक्स्ट लेक्चरला काय करेन तो कव्हर अप करेन. आपल्याला पुढे जायचंय, स्क्रीनशॉट करून घ्या. आपल्याला पुढे जाऊन काय बघायचंय, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. मी रफ करू बोर्ड? ओके, हेडिंग द्या, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ही पण एकदम सिंपल पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे. बघा, सी प्रोसेस चालू आहे आपली, रिंग ओपनिंग. आता रिंग ओपनिंग म्हणजेच काय, रिंग ओपन होत असणार आहे. रिंग ओपन होत असणार आहे तर तुमचा जो मोनोमर असणार आहे तो कसा असणार आहे, सायक्लिक असणार आहे. तो जर सायक्लिक असेल तरच तुमची ती रिंग काय होऊ शकते, ओपन होऊ शकते. तर याचं एक्झाम्पल असतं नायलॉन 6. नायलॉन 6 चा जो मोनोमर आहे तो कोण आहे, ई म्हणजे इटाची साइन असते इथं, कॅप्रोलॅक्टम. ओके, बघा याचं स्ट्रक्चर कसं आहे तुमच्या मोनोमरचं. NH काढायचं तुम्हाला. इथे एक कार्बन आहे, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन आणि सहावा कार्बनला काय असेल, C डबल बॉन्ड O, आणि तो तुमच्या NH सोबत जॉईन असेल. हे जे कॉर्नर्स आहेत हे कोण असतात, कार्बन ॲटम असतो. हा कोण असतो, कार्बन ॲटम असतो, आणि त्याची व्हॅलन्सी तुम्हाला मॅच करायची असते. इकडे एक बॉन्ड बनला, हा दुसरा बॉन्ड बनला, आणि कार्बन किती बॉन्ड बनवू शकतो, 4. सो किती हायड्रोजन असणार आहेत ह्याच्यावरती, 2. जे आपण दाखवतो किंवा न दाखवले तरी पण चालतात. इथे पण CH2. ओके, किती कार्बन ॲटम आहेत ह्याच्यामध्ये, 6. 1 2 3 4 5 6, म्हणून इथे काय म्हणतो आपण याला, नायलॉन 6. ही जी तुमची रिंग आहे ई कॅप्रोलॅक्टमची, ती पॉलिमरायझेशन प्रोसेस करते आणि काय होते, ओपन होते. कशी ओपन होते, हा बॉन्ड तुटून. ओके, मग कसं बनणार बघा, NH असेल, हा तुमचे 1 2 3 4 5 टाइम्स कसले युनिट असणार आहेत, CH2 चे 5 युनिट असणार आहेत, आणि पुढे कोण असेल तुमचा C डबल बॉन्ड O. इकडे पुढे कंटिन्यू n टाइम्स, इकडे पण मागे कंटिन्यू. हे झालं तुमचं नायलॉन 6 चा पॉलिमर. गॉट इट? सिंपल आहे. सो ज्या काही सायक्लिक कंपाऊंड्स असतील, सायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे कोण, लॅक्टोन्स असतील, लॅक्टेन्स असतील, किंवा कोण, सायक्लिक अमाइड. अमाइड म्हणजे कोण, C डबल बॉन्ड O NH2 ग्रुप असणारे कंपाऊंड. C डबल बॉन्ड O NH, दुसरा H काय झाला, रिप्लेस झाला या रिंगने, हा झाला सायक्लिक अमाइड. असा सायक्लिक ईस्टर असू शकतो, C डबल बॉन्ड OR, म्हणजे ही सेम रिंग असती फक्त कार्बन ॲटम्सची, तर तो कोण झाला असता, लॅक्टोन. सो लॅक्टोन्स, लॅक्टेन्स आणि सायक्लिक अमाइड अंडरगो रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन प्रोसेस. ही पण प्रोसेस कशी होते, स्टेप मध्ये होते. कंडेन्सेशनची प्रोसेस पण कशी होती, स्टेप मध्ये होते. एक स्टेप कंप्लीट होते, वॉटर मॉलिक्यूल जाऊन मॉलिक्यूल कंडेन्स, दुसरा मॉलिक्यूल ऍड होताना पण वॉटर मॉलिक्यूल आउट, परत ऍड झाला, वॉटर मॉलिक्यूल आउट, परत काय होईल, ऍड होईल. सो ही स्टेप वाईज प्रोसेस आहे, म्हणून ह्या दोघांना काय म्हणतो आपण, कुठली मेकॅनिझम म्हणतो, स्टेप ग्रोथ मेकॅनिझम. स्टेप ग्रोथ मेकॅनिझम. आणि ऍडिशन जी कुठली बघितली आपण, सांगू शकताय, चेन रिॲक्शन. गॉट इट? चेन रिॲक्शन, आणि त्या दोन कुठले, स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. आय होप
मोड ऑफ पॉलिमरायझेशन, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन तुम्हाला पूर्ण क्लिअर समजलं असेल, विथ एक्झाम्पल्स, विथ मेकॅनिझम. स्क्रीनशॉट करून घ्या रिंग ओपनिंगची. आपल्याला काय करायचं, पुढच्या क्लासिफिकेशनच्या टाईपकडे जायचंय. मी बोर्ड रफ करून घेते. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ, आता आपल्याला काय शिकायचं आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता मोनोमर्स जेव्हा लिंक होतात बाय कोव्हॅलेंट बॉन्ड, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पॉलिमरायझेशन म्हणतो. आणि हे जे लिंकिंग आहे, हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे किंवा ह्यांच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते किती स्ट्रॉंग आहे का किती कमी आहे, जास्त आहे, ह्याचे काहीतरी मेजरमेंट्स असणार आहेत. त्यावर काय ठरतो तुमचा पॉलिमर स्ट्रॉंग आहे की कसं आहे, इलास्टिक आहे, हे क्लासिफाय करू शकतो आपण. बघा कसं, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ IMF. IMF म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. IMF म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. या बेसिसवर आपण 4 टाईपचे पॉलिमर शिकायचे. पहिला इलास्टोमर. इलास्टोमर. दुसरा काय शिकणार आपण, फायबर्स. तिसरं काय शिकायचं आपल्याला, थर्मोप्लास्टिक्स. थर्मोप्लास्टिक्स. आणि मी फोर्थ इथे लिहू, फोर्थ काय, थर्मो सेटिंग. ओके, हे 4 टाईप शिकायचे. आता स्टार्ट करूया इलास्टोमरनी. स्टार्ट कशाने करायचं, इलास्टोमरनी. इथे स्टार्ट करू बघा. आता इलास्टोमर हा वर्ड ऐकल्यानंतर इलास्टिसिटी बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन आठवली असेल. इलास्टिक आहे एखादा सबस्टन्स म्हणजे काय, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर एक जो सबस्टन्स स्ट्रेच होतो आणि एक्सटर्नल फोर्स रिलीज केल्यानंतर जो सबस्टन्स स्वतःची ओरिजिनल पोझिशन रिगेन करतो, अशा सबस्टन्सना आपण काय म्हणतो, ही जी प्रॉपर्टी आहे याला म्हणतो इलास्टिसिटी. आणि अशा सबस्टन्सेसना काय म्हणतो, इलास्टोमर. सो पहिल्यांदा आपण काय लिहितो, इलास्टिसिटी म्हणजे काय, लिहून घ्या तुम्ही पण. इलास्टिसिटी म्हणजे a property by which substance can stretch, S-T-R-E-C-T-H, substance can stretch on applying external फोर्स. एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतं, तुमचा सबस्टन्स स्ट्रेच होतो, TCH, स्ट्रेच होतो अँड रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन. रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन आणि परत आपल्या आहे ते ओरिजिनल पोझिशनला येतो. कधी, ऑन रिमूव्हल ऑफ फोर्स, जेव्हा फोर्स काढला जातो, जेव्हा तुम्ही रिलीज करता तो फोर्स, तेव्हा काय होतो, तो आपली ओरिजिनल पोझिशन रिगेन करतो. रबर, तुमचा हेअरबो तुम्ही स्ट्रेच केला, एक्सटर्नल फोर्स लावला, तो काय होतो, स्ट्रेच होतो आणि रिलीज केला तो काय होतो, परत कॉन्ट्रॅक्ट होतो किंवा त्याची ओरिजिनल पोझिशन तो काय करतो, रिगेन करतो. ही प्रॉपर्टी म्हणजे काय झाली, इलास्टिसिटी. आणि रबर याचं काय झालं, एक्झाम्पल म्हणजे रबर काय झाला तुमचा, इलास्टोमर झाला. आता बघा, रबर आपण जेव्हा ताणतो तेव्हा एक त्याच्याकडे पण काय असते, आपली स्वतःची एक टेंडन्सी असते की तो स्ट्रेच होतो, पण किती, जोपर्यंत त्याच्या ताकद आहे तोपर्यंत. जेव्हा तुम्ही एक्सेसिव्हली स्ट्रेच कराल तो काय होईल, तुटेल. पण तुम्ही जेव्हा ॲट मिनिमम एक्सटेंट स्ट्रेच करताय तो स्ट्रेच होतो, मिनिमम एक्सटेंटला तो तुटत नाही. का तुटत नाही, कारण त्यामध्ये काय असतात, क्रॉस लिंकेज असतात. आपण बघितलेलं स्ट्रक्चर्समध्ये तिसरा स्ट्रक्चर क्रॉस लिंकेज. सो बिकॉज ऑफ some cross linkages काय होतं, टिअरिंग इज अवॉइडेड. टिअरिंग म्हणजे तो काय होतो, अवॉइड होतो. टिअर म्हणजे तुटत नाही, टिअरिंग इज अवॉइडेड. बिकॉज ऑफ सम क्रॉस लिंकेजेस टिअरिंग इज अवॉइडेड. ओके, मग ह्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वीक आहे, कारण एक्सेसिव्ह स्ट्रेचिंगने जर तुटत असेल तर तो जो
फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये असणार आहे तो कुठला असणार आहे, वॅन फोर्स. वॅन फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे असतात, वीक असतात. एक ठराविक एक्सटेंट पर्यंत तुम्ही क्रॉस लिंकेजेसमुळे ताणला, स्ट्रेच केला तरी सुद्धा काय होणार ना, तो तुटणार नाही. पण तुम्ही त्याला काय करू शकत नाही, त्या लिमिटपेक्षा जास्त तुम्ही त्याला स्ट्रेच करू शकत नाही. लिमिटपेक्षा जास्त स्ट्रेच केलं तर तो तुटेल, कारण त्याच्यामधलं फोर्स ऑफ इंट्रॅक्शन असतं वीक वॅन फोर्सेस. गॉट इट. इलास्टोमर बद्दल, इलास्टोमरचे एक्झाम्पल्स आपण एक बघितलं, रबर बघितलं, बरोबर आहे. लक्ष झालं तुम्हाला इलास्टोमरचं पॉईंट. आता आपल्याला जायचं आहे फायबर्सकडे. इलास्टोमरच्या आणखी जर एक्झाम्पल्स म्हटले तर तुमचा काय घेऊ शकता, इलास्टोमरच्या एक्झाम्पल्स मध्ये पॉलिथिन घेऊ शकता का, बरोबर आहे. प्लास्टिकच्या तुमच्या ज्या बॅग्स पॉलिथिन तुम्ही कॅरी करता त्या सुद्धा इलास्टोमरचं थोड्याफार अमाऊंट मध्ये स्ट्रेच होतात. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, नेक्स्ट फायबर्स. नेक्स्ट पॉइंट आहे आपला फायबर्स. ह्याचे एक्झाम्पल्स मी इथे लिहिते. रबर, मी एक्झाम्पल्स चेक केले एक्झॅक्टली कुठले, तर रबरचे टाईप आहेत बुना एन अँड बुना एस. आता हे काय आहे बघा, बुना एन, बुना म्हणजे ब्युटाडाइन प्लस एन, एन म्हणजे ॲक्रिलोनायट्राइलचा जो आपला मोनोमर आहे, कुठला, व्हिनिल नायट्राइल. ब्युटाडाइन आणि व्हिनिल नायट्राइल होऊन एकत्र येऊन जो पॉलिमर बनतो तो बुना एन. तसंच बुना एस म्हणजे कोण, ब्युटाडाइन आणि स्टेरीन हे दोन मोनोमर एकत्र येतात आणि बुना एन. याचा आपल्याला स्ट्रक्चर इन डिटेल शिकायचं आहे. सो मी फक्त इथे काय करते, एक्झाम्पल्स देते. इलास्टोमर इथं कंप्लीट झाला. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सेकंड फायबर्स. ओके, इथे स्टार्ट करू. फायबर्स लिहिलेलं ना तिकडे, ओके, ई म्हणजे फायबर्स. आता फायबर्स मध्ये तुम्ही पहिलाच पॉइंट लिहून घ्या, पॉलिमेरिक सॉलिड्स म्हणजे पॉलिमर्स विच फॉर्म, जे तयार करतात, बनवतात काय, थ्रेड्स, धागा तयार करतात, त्यांना काय म्हणायचं, आर कॉल्ड फायबर्स. त्यांना काय म्हणतो आपण, फायबर्स. आता बघा हे फायबर्स जे आहेत, म्हणजे रबर कंपेअर करा आणि धागा कंपेअर करा. तर रबर तुम्ही काय करू शकता, स्ट्रेच. तुम्ही धागा स्ट्रेच करू शकत नाही आणि धाग्याला जास्त ताकद लावावी लागते त्याला तोडायचं असेल तर. याचा अर्थ काय, जो फायबर आहे त्याच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो कसा स्ट्रॉंग आहे. याच्यामध्ये काय असतं, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स. कुठले, स्ट्रॉंग डायपोल डायपोल इंट्रॅक्शन असेल, डायपोल डायपोल इंट्रॅक्शन असतील, किंवा काय असू शकतं, हायड्रोजन बॉन्डिंग असतात. हे काय आहे तो डायपोल डायपोल इंट्रॅक्शन आणि हायड्रोजन बॉन्डिंग, तर फोर्सेसची नाव आहेत. वॅन डर वाल्स फोर्स सगळ्यात वीक असतो. त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग, डायपोल डायपोल इंट्रॅक्शन कसे असतात, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर फोर्सेस आहेत, त्यांना नावं दिलेली आहेत, डायपोल डायपोल इंट्रॅक्शन आणि हायड्रोजन बॉन्डिंग. हा पॉईंट तुमचा 11वीतला आहे, जो डिटेलमध्ये तुम्ही तिथे शिकला असाल आहे. हो, त्यानंतर काय आपण बघू शकतो. हा, आता हे जे फायबर्स आहेत यांचा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे फायबर्स हॅव हाय टेन्साइल स्ट्रेंथ. त्यांची स्ट्रेंथ कशी असते, जास्त असते, हाय टेन्साइल स्ट्रेंथ. अँड हेन्स, आणि त्यामुळे काय होतं, दे रेजिस्ट ब्रेकिंग किंवा टेअरिंग ऑन एक्सटर्नल फोर्स, ऑन एक्सटर्नल टेन्शन. बाहेरून फोर्स किंवा बाहेरून टेन्शन दिलं तर तो ब्रेकिंगला रेजिस्ट करतो, इझिली तुटत नाही, जस्ट बिकॉज ऑफ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लाईक डायपोल डायपोल इंट्रॅक्शन अँड हायड्रोजन बॉन्डिंग. एक्झाम्पल्स ऑफ फायबर्स, नायलॉन, टेरिलिन, हे काय झाले तुमचे फायबर्स आहेत. ओके, नेक्स्ट नायलॉनचं प्रिपरेशन आपण कशात बघितलं, रिंग ओपनिंग मध्ये, तोच नायलॉन आहे हा. टेरिलिन कशात बघितलं आपण, कंडेन्सेशन मध्ये जे बघितलं तोच टेरिलिन आहे. इथे इलास्टोमर झाला, फायबर झाला. थर्ड आपल्याला काय बघायचं आहे, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. हे आपण सायमल्टेनियसली शिकायचं, त्यामुळे मला बोर्ड पूर्ण लागेल. त्या साईडच्या बोर्डचं तुम्ही स्क्रीनशॉट करा, किंवा मी अगदी स्लो चालली आहे सो तुम्ही माझ्या सोबतच लिहू शकता.
मी हे पण पुसून घेते, स्क्रीनशॉट झाला असेल. आता बघा, पहिला कोणता आहे? सी चालू आहे, थर्मोप्लास्टिक्स. थर्मोप्लास्टिक्स असे पॉलिमर्स आहेत की ज्या पॉलिमर्सना हीट केलं, त्यांचं टेम्परेचर वाढवलं तर काय होतं, ते सॉफ्ट होतात. सॉफ्ट झाल्यावर आपण त्याला आपल्याला हवा तो शेप देऊ शकतो, म्हणजे रिशेप किंवा रिमाउल्ड, हवा तो आकार देऊ शकतो, रिमाउल्ड करू शकतो. आणि परत त्याचं टेम्परेचर काय करायचं, कूल डाऊन करायचं. तो आहे त्या नवीन दिलेल्या आकारामध्ये काय बनतो, हार्ड बनतो. सो अशा पॉलिमर्सना म्हणायचं थर्मोसेटिंग पॉलिमर्स. डिफाईन कसं करू शकतो तुम्ही, पॉलिमर्स दॅट बिकम सॉफ्ट, की जे सॉफ्ट बनतात कधी, ऑन हीटिंग, हीट केल्यानंतर, अँड ऑन कूलिंग, आणि कूल केल्यानंतर काय होतं, इट हार्डन्स किंवा इट बिकम्स हार्ड. अशा पॉलिमर्सना काय म्हणायचं, थर्मोप्लास्टिक. याच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो इंटरमिजिएट आहे. कोणाचा इंटरमिजिएट आहे, इंटरमिजिएट दॅट ऑफ, पहिले जे दोन आपण शिकलो ते, एक म्हणजे इलास्टोमर पेक्षा जास्त आहे, अँड दुसरं कोण आहे, फायबर्स पेक्षा कमी आहे. इंटरमिजिएट म्हणजे काय, या दोघांच्या मध्ये. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इलास्टोमर्स पेक्षा जास्त आणि फायबर्स पेक्षा कमी, असा कुठला तरी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला थर्मोप्लास्टिक्स मध्ये बघायला भेटतं. ठीक आहे. त्यानंतर थर्मोप्लास्टिकचे एक्झाम्पल्स तुम्ही काय देऊ शकता, इथं तुम्ही एक्झाम्पल द्यायचं तुमच्या पॉलिइथिनचं. मी चुकून तुम्हाला पॉलिइथिन कुठे सांगितलं मगाशी, कशामध्ये, इलास्टोमर्स मध्ये सांगितलेलं आहे. पण इलास्टोमरचे एक्झाम्पल्स आपण 3च बघतोय. एक कुठलं, वल्कनाइज्ड रबर किंवा रबर, दुसरं गुना एस आणि तिसरं गुना एन. आणि तुमचं जे पॉलिइथिन आहे किंवा पीव्हीसी आहे ते कोणामध्ये येणार आहे, तुमच्या थर्मोप्लास्टिक्स मध्ये येणार आहे. ओके, पॉलिइथिन आणि काय म्हटलं मी, पीव्हीसी. चला आता थर्मोसेटिंग डी, अगदी याला कम्पेअर करूनच करायचं आहे. थर्मोप्लास्टिकला कम्पेअर करूनच काय करायचं, तुम्हाला थर्मोसेटिंग शिकायचं आहे. हा पॉलिमर काय होत होता, हीट केल्यावर सॉफ्ट आणि कूल केल्यावर हार्ड. आता हा पॉलिमर हीट केल्यानंतर हार्ड बनतो, अगदी काय त्याच्या उलट. पॉलिमर काय केलं आपण, हीट केला की हार्ड बनतो. सो असे पॉलिमर जे हीटिंग वरती हार्ड होतात त्यांना काय म्हणायचं, थर्मोसेटिंग पॉलिमर्स. आणि याचा एक्झाम्पल काय आहे, बेकलाइट. याचं एक्झाम्पल काय आहे, बेकलाइट. ऍक्च्युली बेकलाइट कोणापासून बनलेला असतो बघा, फिनॉल प्लस कोण तुमचा फॉर्माल्डिहाइड. अल्डिहाइड ग्रुप सी डबल बॉन्ड वर त्याला एच लागला की फॉर्माल्डिहाइड. ह्या दोन मोनोमर पासून तुमची बेकलाइट बनलेली असते. आणि बेकलाइट इज एक्झाम्पल ऑफ थर्मोसेटिंग पॉलिमर. आता हे असं का होतं, तर पॉलिमर ऑन हीटिंग हार्ड का बनतो, बिकॉज इट हॅव एक्सटेन्सिव्ह क्रॉस लिंकेजेस. त्यामध्ये काय असतात, 3D क्रॉस लिंकेजेस जे असतात त्या कशा असतात, एक्सटेन्सिव्ह असतात. त्यामुळे काय होतं, तो हीट केल्यानंतर सेट होऊन जातो एकाच त्यांच्या मॉलिक्युलर शेप मध्ये. म्हणजेच काय होतात, हीट केल्यावरती ते हार्ड बनतात. सो इथं आपलं काय संपलं, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पहिलं इलास्टोमर, सेकंड फायबर्स, नायलॉन आणि टेर्लिन एक्झाम्पल आहे. फायबर म्हणजे तुमचा धागा. त्याच्यानंतर तिसरं काय आहे, थर्मोसेटिंग म्हणजे तुमचं प्लास्टिक. आणि थर्मोप्लास्टिक्स म्हणजे तुमचं प्लास्टिक. आणि थर्मोसेटिंग म्हणजे तुमचा बेकलाइट. ओके, नेक्स्ट क्लासिफिकेशनचं बघूया. नेक्स्ट क्लासिफिकेशन कशावरती आहे, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ मोनोमर्स. आता हे अगदी इझी आहे, तुम्ही न कळत हे शिकलाय, बट तुम्हाला मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल. बघा, ऑन
ऑन द बेसिस ऑफ काय म्हटलं मी, नंबर ऑफ मोनोमर्स. नंबर ऑफ मोनोमर्सच्या बेसिसवरती पॉलिमर दोन टाईप मध्ये डिवाइड होतात. एक म्हणजे होमो पॉलिमर आणि दुसरा काय, कोपॉलिमर. आता होमो पॉलिमर म्हणजे काय बघा, असे पॉलिमर्स की जे फक्त एकाच टाईपच्या मोनोमर पासून बनले, एकाच मोनोमर पासून बनले. आणि कोपॉलिमर म्हणजे काय, जे 2 और मेनी मोनोमर्स पासून बनलेले असतात. जे 2 और मेनी मोनोमर्स पासून बनलेले असतात त्यांना काय म्हणायचं, कोपॉलिमर. म्हणजे एकाच मोनोमर पासून बनलेले असतात त्यांना काय म्हणायचं, होमोपॉलिमर. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही पॉलिथिन शिकला, मोनोमर कोण वापरला, फक्त इथिन. त्यानंतर तुम्ही काय बघितलं, पीव्हीसी, कुठला वापरला पॉलिमर, विनाइल क्लोराइड. त्यानंतर तुम्ही कोण बघितलं, PAN, कुठला वापरला मोनोमर, विनिल ॲक्रिलो नायट्राइल. लिहून घेऊ का मी इथे, पहिल्याचा CH2 इथिन होता, ह्याचा CH2CH खाली Cl होता. विनिल नायट्राइल कसा होता, CH2CHCl. ओके. पण कोपॉलिमर्सचे एक्झाम्पल्स बघा, बेकलाइट मी आत्ताच तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं, कशापासून बनलेला असतो, फिनॉल प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला कोण ऍड करायला लागतं, फॉर्माल्डिहाइड. सो बेकलाइट कशाचं एक्झाम्पल आहे तुमच्या, कोपॉलिमरचं. आता एक नोट इथे इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे मार्क करून घ्यायची, तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. टेरेलिनचं एक्झाम्पल जर मी तुम्हाला दिला, क्वेश्चन म्हणा हा तुमच्यासाठी, तर टेरेलिन होमोपॉलिमर आहे की कोपॉलिमर आहे, टेरेलिन होमोपॉलिमर आहे की कोपॉलिमर आहे. नोट नाही, क्वेश्चन आहे हा. टेरेलिन, तर टेरेलिन पण कोणापासून बनलेला असतो, इथिलीन ग्लायॉल प्लस कोण, टेरेथॅलिक ऍसिड. सो तुमचं काय झाला, कोपॉलिमर झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा कोणा, काय, नायलॉन 66 फाइंड करायचं आहे तुम्ही. नायलॉन 66 काय आहे, होमोपॉलिमर आहे की कोपॉलिमर आहे. नायलॉन 66 कसा आहे, होमोपॉलिमर आहे की कोपॉलिमर. तुमचा जो लास्ट सिलेबस होता 12th स्टँडर्डचा, चेंज व्हायच्या आधीचा सिलेबस, त्यामध्ये नायलॉन 66 ला कोपॉलिमर म्हटलं. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्याला होमोपॉलिमर म्हणतात. याचं रिझन काय आहे, त्याला आपण होमोपॉलिमर मध्ये का घेतोय, आणि त्याच्यानंतरचा जो क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे बायोडिग्रेडेबिलिटी, प्लस तुमचा जो काही कंटिन्यू लेक्चर असेल पॉलिमरचं, ते आपण कशामध्ये बघणार आहे, आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू सो मच. तुमचे काही डाऊट असतील ते